बँकवालं, आमचं पासबुक झालं का तयार? हे काय कुठे काय हे एक तुमचं हे अरे चा तुमचं तयारच नाहीये. तुम्ही थोड्या वेळाने या. नाही, मी आता चाललोय तालुक्याला. हं. यायला रात होईल. अहो जत्रेत एक भारी सुपारी मिळणार आहे. बर. आमच्या सौंदर्याला लय डिमांड आहे हा. हा. अहो लाखात एक काय पोरगी. फार गुणी मुलगी आहे तुमची. वय, वय, वय. जणू काय चिखलातलं कमळच. वय वय वय. हा, हे, मला चिकून म्हणला मला. अहो सगळं गाव तुम्हाला बिन डोक्याचं म्हणतंय. त्यापेक्षा हे बरं आहे की नाही वय मग वय वय. बरं आहे. हा, गाव मला बिंडोक म्हणतो. मग आपल्याला ऐकून राग आला. मी म्हंटल गावकऱ्यांना अरे धोंडीबा जवळकर हा बिंडोक माणूस नाहीये. हा जरा डोकं कमी आहे पण बिंडोक नाहीये. या उद्या या. हो. हा, मला डोसकं कमी आहे म्हणला. चमोरी. जा सोडा ग लवकर लवकर चला जेवायला जा लवकर हा आता तू गाणं बंद कर की हे किती आहे बेसूर गातोस अरे आवद्या रे जेवण झालं की नाही रे ए जागा पोरीनं जेवून घ्या पटापटा हा आणि कुठं उन्हाळ्याला जाऊ नका नाही तर काय ह्या पोरी पण ना तू तरी कशी पण मस्करी करतो त्यांची हा अरे गप की अरे काय गातोस ते नीट तरी गा की कोण आहे आ बँकवाला तुम्ही अहो मी आता गाणं गुणगुणत होतो. हा. हिच्या उसाला लागल कोला आणि तुम्ही घुसलात. अरे बापरे. गपरे हे तुमचं पासबुक बघू. आणि ही पैसे भरलेली रिसिट. अरे वा सेफ जागा आहे तुमची. म्हटलं तर हाय म्हटलं तर नाही पैसे राहतात सेफ पर आमचं काळीज जाते का वकवा चोरीला काल होत आज नाही मी निघू. अवाई चाय घेऊन जा ना घोटभर नाही नको. फार जागरण झाले काल रात्री. रात्रभर झोप नाही हो. तुम्हाला सांगतो जाऊ दे. तुम्हाला सांगून काय कळणार आहे म्हणा. हा. आम्हाला काय बसा चहा आणतो पेशल. पार्टी लय मोठी आहे. सौंदर्याचा फोटो लवकर नेऊन द्यायला हवा. सांगूया मालक आता भैया मालक स्टाफ स्टॉप. मग सौंदर्य कापड बदलती आज जाऊ नका. येळ लागेल का? काय अहो येळ लागणारच. जुनी कापड ती चोळी जरा घट होती ना मग. पोरीला चोळी घट व्हायला लागली ना मग बापानं तिला सैत सोडायचं नसतं. चल हो बाजूला. मला शिकवायला लागलाय. लय मोठा शाळा लागून गेला. मालक येणं आता अरे वा हे काय मध्येच टांगलंय. तो कार्यक्रमाचाच पाठ आहे अरे बापरे केवढा मोठा पार्ट आहे. सौंदर्याचा फोटो. आता कोण कोकलायला लागला. हॅलो. हा मी जवळकर बोलतोय. भाई हा? तुम्ही कशाला त्रास घेतला मी आले असते की पासबुक न्यायला त्यात त्रास कसला. पण मी असं आलो तर चालेल ना. ईशा या की वरच्या वर बर. तुम्ही कशा पाय आलात वर एक तर तुम्हाला ऑफिस मधली काम असतात वर साहेबांची बोलणी ऐकायला लागतात सौंदर्या बा तू वय आणि तू कोणाशी बोलत होती. कुणाशी नाही कुणाशी नाही. आता मी ऐकलं. आणि तू कोणाशी होती. कुठं कोणाला शोधते मी काय ग. परत तू इथे कशा पाय आलास अगं वाटत पाटील भेटला. हं. म्हणला सौंदर्याचा फोटो आहे का चांगलं चढ आणलंय त्यानं. हा म्हटलं चालच कशाला सोडायचा. सोडू नको घट्ट धर हे बघ म्हणून तर धावत आलोय. हे बघ आता लगीन झाल्यावर नाच गाणं अजिबात बंद. अगं तुझ्या आईला वचन दिलंय. म्हणलं पोरीला हळद लागल्या बिगर मी काय वर येणार नाही. आता समधीवरती जायला लागली तो गोंधळ व्हायचा काय काय बोलते काय कळ ना. काय झालं. अरे तोंड लावून पिकी असं होय. घट्ट धर हं?
अरे म्हणजे तांब्या सँडल पाणी पडायचं म्हणून म्हणलं मी असं होय होय. अगं आपलं नशीब फळफळलंय बघ चांगली मालदार पार्टी आहे हा 400 एकर जमीन आहे हं? 200 गायी आहेत आणि एक रेडकू रेडको ते पोरग अगं भगवान छप्पड फाड के देता है तो काय कुछ छोडणे का आता चांगला मुहूर्त बघतो आणि दोघांच्या लग्नाचा बार एकाच मांडवात उडून देतो दोघांचं वय एक तुझं आणि दुसरं पण तशाच आ? वय माझं लगीन.